नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून स्वस्तात घरे देण्यात आली आहेत। मात्र सिडकोने जाहीर केलेली घरे ही सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याचा आरोप मनसेने केला आहे। त्याचसोबत ज्यांना सिडकोची घरे मिळालेली आहेत त्या नागरिकांनी देखील आक्रोश व्यक्त केलाय। सिडकोने सर्वसामान्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत मनसे रस्त्यावर उतरली असून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मानवी साखळी आंदोलन केलं आहे। मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष व प्रवक्ते गजानन काळे यांना नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आहे। सिडकोने लवकरात लवकर मागण्या मान्य करून घराच्या किमती कमी करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेने केला आहे। सर्वसामान्य माणसाला वाशीमध्ये 80 आणि 85 लाखाला घर परवडत नाही। जर आपण उत्पन्न मर्यादा सांगताय आणि 50 लाखापासून ते 74 लाखापर्यंत घर आहेत, याचा अर्थ सिडकोची भूमिका कोण ठरवतंय याचा निषेध करायला हे आजचं प्रतिकात्मक मानवी साखळी आंदोलन आहे। आज आम्ही सिडकोला साखळी बांधलेली आहे, त्याच्या फोटोला साखळी बांधलेली आहे। कृपया सिडको एमडी राज्य सरकारने हे आंदोलन उग्र होऊ नये याची काळजी आता स्वतः घेतली पाहिजे। उद्यापासून आम्ही प्रत्येक 550 पोस्टकार्ड राज्य सरकारला आणि सिडकोला पाठवणार आहोत आणि येत्या 8-10 दिवसात जर हे दर कमी नाही झाले तर इंजेक्शन मोर्चा सिडको भवनवर निघेल, एवढं मात्र नक्की। फसवणूक हे प्रत्येक वेळी गृहीत धरणं सिडको सोडतधारकांना आणि सर्वसामान्य माणसाचे पैसे वाया घालवणं। 700 कोटी रुपये हे करून आपण कंपन्यांना हे मार्केटिंग आणि सेलचं देत आहे। ते 700 कोटी जर लोकांचे दर कमी करण्यात घालवले असते तर आज सर्वसामान्यांच्या माती ही 74 आणि 80 लाखाची घरं नसती। त्यामुळे मला वाटतं आता सिडकोने माडा 50 लाखाला कुर्ल्यात घर देते आणि सिडको म्हणजे कुर्ल्यापेक्षा इथले दर जास्त आहेत। मला वाटतं कुणाच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते सिडकोच्या। सिडको अधिकाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि तात्काळ सिडको सोडतधारकांचे घरांचे दर कमी केले पाहिजे। त्याने पोस्टकार्ड पाठवणार आहोत। त्यानंतर इंजेक्शन मोर्चा निश्चितपणे बेलापूर सिडको भवनवर निघेल। त्याच्या अगोदर सिडको एमडीने ही काळजी घेतली पाहिजे। राज्य सरकारचं अधिवेशन चालू आहे। दुर्दैव विधिमंडळामध्ये एकही विधिमंडळ सदस्य या गोष्टीबद्दल बोलत नाही, याचं नवल आहे। राज ठाकरे यांच्याकडे तुम्ही दिवसांपूर्वी साहेबांकडे गेलो तर हा विषय सांगितलाय। मागच्या वेळी सुद्धा मामन डोंगरीच्या 8000 सिडको सोडतधारकांसाठी सन्माननीय राजसाहेबांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर घरामागे 6 ते 7 लाख रुपये कमी झाले होते। असे 500 ते 600 कोटी मागच्या वेळी सुद्धा आम्ही सिडको सोडतधारकांचे कमी केले होते। यावेळी सुद्धा गरज पडली तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे नक्की यात लक्ष घालतील। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।